राष्ट्रहिताचा बुलंद आवाज, राष्ट्रप्रथम न्यूज। कसबा तारळे आणि तारळे परिसरातील 40 गावच्या लोकांनी सतत पाठपुरावा केल्याने कसबा तारळेमध्ये उपजिल्हा रुग्णालयास मंजुरी मिळाली आणि त्या कसबा तारळे आणि तारळे परिसरातील जनतेचा आशीर्वाद म्हणून मला महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री होण्याचे भाग्य लाभले, असे प्रतिपादन नामदार प्रकाश आंबेडकर यांनी कसबा तारळे येथे ग्रामीण विकास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यू हायस्कूल कसबा तारळे संस्थापक दिवंगत अध्यक्ष कैलासवासी डॉक्टर B.H. पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त कसबा तारळे डॉक्टर्स आणि मेडिकल असोसिएशन आणि माननीय अमृत पाटील युवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने घेतलेल्या महाआरोग्य मोफत तपासणी शिबिर उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले। या कार्यक्रमाचे अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी चेअरमॅन आणि विद्यमान संचालक A.Y. पाटील हे होते। स्वागत कोल्हापूर जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राधानगरी तालुक्याचे युवा नेते शिवाजीराव पाटील यांनी केले। प्रास्ताविक अमृत पाटील यांनी केले। अध्यक्ष भाषणात बोलताना कोल्हापूर जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे नेते A.Y. पाटील यांनी नामदार आंबेडकर यांचे तोंड भरून कौतुक केले। तसेच अमृत पाटील यांचे सामाजिक कामाचे त्यांनी तोंड भरून कौतुक केले, शुभेच्छा दिल्या। नामदार प्रकाश आंबेडकर आणि A.Y. पाटील यांनी आपल्या भाषणात एकमेकांचे कौतुक केल्याने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये युती होण्याचे संकेत असल्याची चर्चा उपस्थितांमध्ये सुरू होती। या आरोग्य शिबिरादरम्यान 61 युवकांनी रक्तदान, ECG, 55 हृदयरोगांवर 70 तपासणी, स्त्रीरोग तपासणी 42 झाले। यावेळेस डॉक्टर मौलिक माकाणी, कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर विश्वजित हिप्पलगावे, मेडिसिन डॉक्टर श्रीधर पाटील, डॉक्टर अस्मिता कोठावळे, 4 नर्सिंग स्टाफ, 1 फार्मासिस्ट, 2 कॅर्डिनेटर यांचे मोलाचे सहकार्य लाभले। आरोग्य शिबिरावेळी भोगावती सहकारी साखर कारखान्याचे संचालक दत्तात्रय पाटील, अभिजित पाटील, रवींद्र पाटील, मानसिंग पाटील, भोगावती सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमॅन संजयसिंह पाटील, शेका पक्षाचे क्रांतिसिंह पाटील, संग्रामसिंह पाटील, माजी संचालक एकनाथ पाटील, महादेवराव कोथळकर, संतोष पाटील, मोहन पाटील, दीपक पाटील, कसबा तारळेचे उपसरपंच संभाजी पाटील, ॲडव्होकेट उमेश पाटील, PD पाटील, शौकत बक्षू, मारुती पोवार हे उपस्थित होते। उपसरपंच कार्यक्रमाचे अध्यक्ष या तालुक्याचे नेते, जिल्ह्याचे नेते आदरणीय A.Y. पाटील साहेब, आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असणारे युवा नेते सन्माननीय क्रांतिसिंह पाटील, अशा उद्देशानं अमृत पाटलांनी या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं तमाम सगळ्या तारळे परिसरातल्या सर्व लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठीचा एक अत्यंत स्तुत्य असा उपक्रम आपण घेतला। मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं पहिल्यांदा या अमृत पाटील फाउंडेशनच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो। आपल्या सगळ्यांना सुद्धा दीपावली पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो। खरं तर कार्यक्रमाच्या निमित्तानं मूळ तपासणीचा कार्यक्रम सुरू व्हायचा, कारण आमच्याच कार्यक्रमाला उशीर झालाय, त्यामुळे त्यांचं मुख्य काम डॉक्टर कोल्हापूरचे आले असेल तर ते म्हणतील यांचं कधी आटोपणार। डॉक्टर असं म्हणतील की बाबा ह्यांचं कधी आटोपणार आणि आम्ही कधी तपासायचं, असं व्हायला नको। कमी वेळामध्ये आमचंही भाषण आम्ही आटोपतो घेतो। आता भाषण आटोपतं घेत असताना सन्मान्य संजय पाटील साहेबांचं भाषण व्हायला पाहिजे, तर त्याशिवाय कार्यक्रमाला खरं मजाच नाही। भाषण तारळे नाही, भोगावतीच्या पट्ट्यात आलं की संजय पाटलांचं भाषण झाल्याशिवाय कार्यक्रमाला कधीच मजा येत नाही, पण आज आम्ही चुकवलं येते, त्याबद्दल पहिलं तर मीच माफी मागतो। या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देत असताना आपल्या सगळ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आम्ही जी काही भूमिका विशेषतः उपस्थित असलेल्या आमच्या माता भगिनी आणि महाआरोग्य मोफत तपासणीच्या शिबिराच्या निमित्तानं या ठिकाणी तपासणीसाठी आलेले सर्व नागरिक, छायाचित्रकार, पत्रकार आणि मित्र होते। अमृत पाटील युथ फाउंडेशनच्या वतीने एक चांगला उपक्रम वर्षात एकदा दोनदा या गावामध्ये राबवला जातोय आणि अलीकडच्या काळामध्ये अमृत पाटील, दत्ता पाटलांची चिरंजीव अतिशय चांगल्या पद्धतीचं समाजसेवेचं काम या गावामध्ये आपल्या सर्व सहकार्यांना घेऊन करण्याचा प्रयत्न करतायत। मी मनापासून अमृतला या ठिकाणी शुभेच्छा देतो। एक चांगला उपक्रम आपण नेहमी या स्मृती दिनाच्या निमित्तानं कायम करताय, अशाच पद्धतीचं काम तुम्ही उद्या भविष्याच्या काळामध्ये कायम करावं, एवढी तुमच्या पुढे या ठिकाणी
अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्हाला सर्वांना मनापासूनच्या या ठिकाणी दीपावलीच्या शुभेच्छा सर्वांना देतो. या निमित्तानं नामदार साहेब तारळ्याच्या ठिकाणी आले. शिवाजी पाटलांनी स्वागतामध्ये त्यांच्या मनापासून अगदी भरभरून कौतुक या ठिकाणी करायचा प्रयत्न केला. त्यांचं राज्यातलं काम, मतदारसंघातलं काम, जिल्ह्यातलं काम, तायरे गावाला दिलेल्या सगळ्या सोयी सुविधा अतिशय चांगल्या पद्धतीनं आंबेडकर साहेबांनी गेली 15 वर्ष त्यांना काम करण्याची राज्यामध्ये संधी मिळाली आणि त्या संधीच्या निमित्तानं त्यांना यावेळेला राज्याचं मंत्रीपद ते आरोग्य विभागाचं मिळालं आणि आंबेडकर साहेब या राज्याचे मंत्री झाले. आणि मला सांगायला सुद्धा अभिमान वाटतोय, आमच्या मतदारसंघातला आमदार या तालुक्यातल्या कार्यकर्त्यांनी त्यांना ताकद दिली, शक्ती दिली, काय करू शकतो याचं उत्तम उदाहरण असं म्हणजे त्याचं नाव घ्यावं लागेल प्रकाश आदित्य. अतिशय चांगल्या पद्धतीने राज्यामध्ये त्यांनी आरोग्य विभागामध्ये काम करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच पद्धतीने जिल्ह्यामध्ये काम करण्याचा प्रयत्न केला. विशेषतः मतदारसंघामध्ये सुद्धा शिवाजी पाटलांनी त्यांचं या ठिकाणी ताळ्याला केंद्र मंजूर करून त्याचा उल्लेख केला. असे अनेक उपाययोजना, नव्या नव्या योजना या मतदारसंघामध्ये त्यांनी आणण्याचा, राबवण्याचा प्रयत्न केला. मी तालुक्यातले कार्यकर्ता म्हणून मनापासून नामदार साहेबांचं या ठिकाणी अभिनंदन करतो, त्याला मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि मी थांबतो.